केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर। दोनही नेते सांगली दौऱ्यावर विविध कार्यक्रमांकरता दोनही नेते येणार एकत्र। राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक। एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक। राज्याकरता मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। पुण्यातील अत्याचार प्रकरणानंतर गृह विभागाची आज महत्त्वाची बैठक। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे बैठक। सिडकोच्या सर्वात मोठ्या गृह योजनेचा 7 ऑक्टोबरला शुभारंभ। 26,000 घरांकरता 7 ऑक्टोबरला सोडत सिडकोच्या घरांच्या किमती मजल्यानुसार आकारल्या जाणार। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापूरमध्ये जल्लोष। हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीचं समन्स। लवकरच ईडी कारवाईची शक्यता। अझरुद्दीनवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप। भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा। मतदारसंघात चंद्रकांत पाटील अन्याय करत असल्याचा आरोप। महंत रामगिरी महाराजांवर राज्यभरात 67 गुन्हे दाखल। राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती। कार्ला गडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात। पहिल्याच दिवशी कार्ला गडावर भक्तांची मांदियाळी। सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्कोने केली पाहणी। सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश होणार असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं भरतं। देशातील सर्वात मोठ्या मालेगाव कृषी महाविद्यालयाचं आज लोकार्पण। 600 एकर जागेतील भव्य महाविद्यालयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन। नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीलाच नारळाच्या दरात वाढ। नारळाच्या दरात प्रति शेकडा 800 रुपयांची दरवाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।